आज मी तुम्हाला मधल्या वेळेस खाण्यासाठी अशी चटपटीत मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि ही फ्रेश मका मी शिजवून घेतलेली आहे। शिजवताना ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपले हे काबुली चणे आहेत बघा, हे पण मी रात्री 8 तास भिजत घातले होते आणि ह्यांना काय केलेलं आहे माहिती आहे, कुकरला 6 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि एकदम बघा स्मूथ असं शिजवून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये शिजवताना ना थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ असं टाकलं होतं। हे पण शिजवताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं। त्यात टाकायचे आपल्याला अर्धा बटाटा, छोट्या आकाराचा असला तर एक जरी टाकला तरी चालेल। त्याचे काय करायचे, असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। एक मीडियम आकाराचा कांदा मी असा कापून घेतलेला आहे। त्यात टाकायचे थोडेसे टमाटे, हिरवी मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, थोडीशी टाकायची कोथिंबीर। त्यात टाकायचे आपल्याला चाट मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडंसं टाकायचे काळं मीठ। त्यात टाकायचे आपल्याला चिंच खजूरची चटणी, थोडीशी शेव टाकायची आणि थोडीशी खारी शेव आहे। त्यात टाकायचं आपल्याला अर्धा लिंबाचा रस। आता हे सगळं काय करायचं माहिती आहे का, चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा बटर। तुम्ही ह्याच्यामध्ये चीज पण टाकू शकता आवडत असेल तुम्हाला तर। आता हे गरम असल्यामुळे का नाही, मका होती ही गरमच होती ना बघा, लगेच वितळलं गेलं। आता आपण काय करूया माहिती आहे का, वाटी घेतलेली आहे बघा, त्याच्यामध्ये आपण थोडासा बटर टाकून घेऊया आणि ह्याच्यावर आपण झाकण देऊया। झाकण आपण काढून घेऊया बघा, मस्त असं, आणि मिक्स करून घेऊया। छान लागतं बरं का हे, एकदा जरूर करून बघा। ह्यात काय तर बदल करून सुद्धा तुम्ही जर करत असाल तर मला जरूर कमेंट करून सांगा।